नमस्कार मित्रांनो, मी राहुल उपाध्याय, गव्हर्नमेंट सर्टिफाइड फायनान्शियल रिस्क ॲडवायझर अँड क्वालिफाईड लाईफ प्लॅनर। मित्रांनो, आज मी एक खूप आगळा वेगळा आणि खूप महत्त्वाचा विषय घेऊन आपल्या समोर आलेलो आहे। हा विषय आहे अनक्लेम मनी रिलेटेड। अनक्लेम मनी म्हणजे अशी एक अमाऊंट की जी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुठल्याही व्यक्तीने त्याच्यावर दावा केलेला नाही आहे आणि हा अमाऊंट खूप मोठा आहे। जवळजवळ 42,000 करोड रुपये हा बँकांमध्ये आहे की जिथे नॉमिनीज नाही आहे किंवा फॅमिलीला माहिती नाही की बँकेमध्ये कुठे अकाउंट होतं आणि आमच्या फॅमिलीचं किती फंड कुठे पडलेलं आहे। सायमल्टेनियसली बऱ्याच इन्शुरन्स कंपनीमध्ये आहे। जवळजवळ 21,000 करोड रुपये हा फक्त LIC मध्ये आहे आणि हे होण्याचं मेन कारण हे आहे की आपल्या भारतीय समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं फायनान्शियल डिस्कशन कुटुंबात होत नाही किंवा पत्नीला माहिती नसते की पतीने काय केलं आहे आणि पतीला माहिती नसते की पत्नीने कुठे कुठे गुंतवणूक केलेली आहे, कुठे कुठे लॉकर्स आहेत, कुठे लँड्स आहेत किंवा कुठे माझे इन्शुरन्स पॉलिसीज आहेत किंवा माझे म्युच्युअल फंड्समध्ये कुठे माझं इन्व्हेस्टमेंट आहे, SIPs कुठे आहेत। बऱ्याच काही गोष्टी कुटुंबामध्ये एकमेकाला माहिती नसतात। यासाठी आपली ऑर्गनायझेशन वेल्थ गेन फिन्सर्व हे एक एज्युकेशन इनिशिएटिव्ह घेऊन आलेली आहे। यामध्ये आपण काय करणार आहे की आपण एक स्पेसिफिक टूल्स प्रोव्हाइड करणार आहे कुटुंबामध्ये की त्याचं नाव आहे माय फॅमिली शुड नो, की यामध्ये सगळ्याच प्रकारची फायनान्शियल इन्फॉर्मेशन इंटायर फॅमिलीला असावी किंवा ॲटलिस्ट कर्ता पुरुषांनी याबद्दल सगळं लिहिलेलं डिटेल्स टाकलेले असतात। अनफॉर्च्युनेट सिच्युएशनमध्ये अनफॉर्च्युनेट इव्हेंट्सच्या नंतर मागच्या लोकांना किंवा कुटुंबातील व्यक्तींना याबद्दलचा कुठलाही त्रास होऊ नये आणि ते इझिली याबद्दलच्या सगळ्या गोष्टी क्लेम करू शकतात। यासाठी आपण एक ऑफलाईन सेशन्स घेतोय आणि हे टूल्स कसं फिल करायचं याचं ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही व्हर्जन्स अवेलेबल आहे आणि याबद्दल आपण शॉर्टली लवकरच भेटून याबद्दल डिटेल्स आपण डिस्कस करूया। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।